काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हनुमंत दादा, आपलं स्वागत। आणि मोठा फटका बिहारमध्ये काँग्रेसला बसताना मिळतोय, कारण 19 जागांवर मागच्या वेळी काँग्रेस होती, ती आता केवळ 6 जागांवर येऊन ठेपलेली आहे। काय चुकलं नेमकं काँग्रेसचं, काय वाटतं आपल्याला? काँग्रेसची आडमुठी भूमिका वगैरे आपल्या अगोदरच्या अँकरने उल्लेख केला, असं बिलकुल नव्हतं। चुकीचा संदेश जाऊ नये। काँग्रेसनं आणि आरजेडीने अतिशय एकमतानं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार तेजस्वी यादव यांना घोषित केलं होतं। मागच्या वेळेस आम्ही 71 जागांवर लढलो होतो, यावेळेस 61 जागांवर आम्ही लढतोय। 10 जागा आम्ही कमी घेतल्या होत्या, ते सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आणि इलेक्टोरल मेरिट हे महत्वाचं आहे हे बघूनच अतिशय सामंजस्यानं दोघांनी मिळून वोट अधिकार यात्रा काढली, दोघांनी मिळून प्रचार केला। प्रियंकाजी गांधी तिथं होत्या। तेजस्वी यादव आणि आमच्यामध्ये कुठेही मतभेद असण्याचं कारण नव्हतं आणि नाही। आता हा जो विजय आहे याचं आत्मपरीक्षण होईल, याचं चिंतन होईल। निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि तिथलं राज्य सरकार, ह्या तिघांनी तिथली निवडणूक जिंकण्यासाठी जे जे काही केलं ते किती असंवैधानिक होतं, काय काय होतं, ह्याचा आपल्याला या निमित्तानं चर्चा करावी लागेल। SIRच्या निमित्तानं मी सुरुवात करतो। 31 लाख मतदार SIR मध्ये का वगळणं हे सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा निवडणूक आयोगानं अद्याप सांगितलेलं नाही। राहुलजींची जी शेवटची प्रेस कॉन्फरन्स होती त्यामध्ये बिहार मधलेच जिवंत माणसं आम्ही समोर माध्यमांच्या उभा केलेलं होतं, आपल्या चॅनलनं ते दाखवलेलं होतं की त्यांनी लोकसभेला मतदान केलं होतं पण विधानसभेला त्यांचं नाव वगळण्यात आलं। 31 लाख मतं वगळणं हे निवडणूक आयोगाचं या विजयाच्या मागचं काय श्रेय आहे हेही तुमच्या सारख्या माध्यमांनी तपासावं। आम्ही ते तपासतोय, आम्ही ते समोर मांडू। दुसरा मुद्दा, 20 वर्ष नितीश कुमार यादव आणि भारतीय जनता पक्ष तिथं सत्तेत आहे। मोदींची जादू, जंगलराजला लोक विटले असं जे सांगताय, 2005 पासून 2024 पर्यंत देशामध्ये क्राईमचा रेट 24% वाढला, मात्र बिहारमध्ये तो 81% वाढलेला आहे। नरेंद्र मोदी साहेब जंगलराजच्या विरोधात म्हणून बोलत होते, पण त्याच वेळेला जनता दल युनायटेडच्या एका उमेदवाराचा अशा प्रचार करत होते ज्यानं प्रतिस्पर्धी उमेदवाराचा खून केला, त्याला अटक करावं लागत होतं। त्यामुळे बिहारमध्ये जंगलराज होतं आणि जंगलराज नितीश कुमारांच्या काळामध्ये तसंच्या तसं टिकलेलं होतं। त्यामुळे जंगलराजवर बोलण्याचा भारतीय जनता पक्षाला, जनता दल युनायटेडला तर अधिकार नाही। जे 10,000 रुपये तुम्ही महिलांना निवडणुकीच्या अवघ्या 10 दिवस अगोदर दिले, तर 20 वर्षामध्ये या महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही काय केलं हे निवडणुकीमध्ये तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना। आज बेरोजगारीमध्ये बिहार देशात सगळ्यात पहिलं राज्य आहे। 7,43,00,000 मतामध्ये 3 कोटी लोक पोट भरण्यासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये जात आहेत। नितीश बाबूला उत्तर मागायचं नव्हतं। याच महिलांना त्यांच्या मुलांचं आरोग्य, त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांच्या मुलांचा रोजगार यावर 20 वर्षामध्ये आलेलं अपयश लपवण्यासाठी त्यांच्या NDAनं हे 10,000 रुपये सरकारी तिजोरीतले लाच म्हणून वापरले। नितीश कुमार साहेबांना जसं निवडणुकीच्या मतदानाच्या 10 दिवस अगोदर तुम्ही पैसे वाटू दिले, तसेच पैसे जर उद्याच्याला स्टॅलिन वाटत असतील तामिळनाडूमध्ये, बंगालमध्ये ममता बॅनर्जी वाटत असतील, तर तुम्ही वाटू द्याल का? याचं उत्तर आहे तुम्ही ते वाटू देणार नाही। बिहारच्या निवडणुकीला बिहार शासित राज्यामधूनच फक्त पोलीस मागवले गेले। बिहारच्या निवडणुकीमध्ये जे अधिकारी लागतात ते बिहार शासित राज्यातूनच मागवले गेले, झारखंड मधूनच मागवले गेले, UP मधूनच मागवले गेले, दिल्ली मधूनच मागवले गेले, महाराष्ट्र, तामिळनाडू, बंगाल, पंजाब इथून मागवले गेले नाही। मुंबईमधून रेल्वे या मतदारांसाठी मोफत बुक करण्यात आल्या। ज्यांचं मतदान महाराष्ट्रामध्ये आहे त्यांचं मतदान बिहारमध्ये सुद्धा करून घेण्याचं आलं। कपिल सिब्बल सारख्या ज्येष्ठ राज्यसभा खासदारांनी यावर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले, निवडणूक आयोग बोलायला तयार नाही। 1,40,00,000 महिलांच्या अकाउंटवर तुम्ही 10,000 रुपये टाकून तिथल्या महिलांना तुम्ही फसवलेला आहे, त्यांची मतं विकत घेतलेली आहेत। निवडणूक आयोग हा भारतीय जनतापेक्षा मोठा विरोधक म्हणून आमच्या महागठबंधनच्या समोर होता। ही लढाई लोकशाही वाचवण्याची आहे, ही लढाई स्वायत्त संस्था वाचवण्यासाठीची आहे, ही लढाई शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारीवरची आहे। ही लढाई नरेंद्र मोदी साहेब कट्टा म्हणून घेऊन गेले। 20 वर्ष तुमचं राज्य आहे, तुमच्या सहकारी मित्राचं राज्य आहे आणि तुम्हाला तिथं जंगल दिसायला लागलं। मग 20 वर्षामध्ये केलं काय हा प्रश्न तुम्ही मतदारांना उत्तर देऊ शकलेले नाही आहात। नक्कीच हनुमंत दादा, तुम्ही बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केलेला होता, मात्र बेरोजगारीच्या मुद्द्यावरून तेजस्वी यादव यांनी देखील एक घोषणा केलेली होती की प्रत्येक कुटुंबातील एकाला मी सरकारी नोकरी देणार, मात्र ही घोषणा देखील पसंत पडलेली दिसत नाहीये। त्याप्रमाणे हनुमंत दादा म्हणतायत की बेरोजगारीचा मुद्दा होता, मग तोच मुद्दा काँग्रेस असेल, परत तेजस्वी यादव यांनी देखील जोरकसपणे मांडलेला होता, तो मात्र कुठेतरी लोकांना पसंत पडलेला दिसत नाहीये। नाही, एक तर महिलांचं मतदान जे 71% एवढं विक्रमी मतदान, आता त्याचा कारण त्याला फक्त 10,000 रुपये किंवा या रेवड्या किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे काही असलं, बरोबर, तरी सुशासन हा एक विषय होता।
दुसरा विषय होता दारूबंदीचा. दारूबंदीचा हा अतिशय मोठा निर्णय होता. त्यामुळे महिलांचं मतदान साधारणतः टक्का जास्त राहणार प्रस्थापित सरकारच्या बाजूने ते होतं. आज 20 वर्षानंतरही त्या जंगलराज परत येईल हा मुद्दा परत चालतोय. म्हणजे याच्यातूनही त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि त्यापेक्षा नितीश कुमार यांची प्रतिमा, त्या प्रतिमेला तोंड देणारा नेता आज तिथे नाही आहे. हे एवढे महाराष्ट्रात 43 लाख मतदार वाढले, तिकडे 64 लाख काढले, हे सगळे निष्कर्ष किंवा हे कारणं सांगता येतील, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मतदान का झालंय याच्याही संदर्भात एकदा कधी ना कधीतरी त्यांना विचार करावा लागणार आहे. नक्कीच. तर अभय सर, आत्ताची महत्त्वाची आकडेवारी सध्या मी पाहतोय. परत तुमच्याकडे राहुल सर मी येतोय. भाजप 86 जागांवर, काँग्रेस 6 जागांवर, जेडीयू 75 जागांवर. पीके प्रशांत किशोर यांची जादू अजिबात चाललेली नाहीये. लोक जनशक्ती पार्टी मात्र 29 जागा लढवून 20 जागांवर सध्या आघाडीवर आहे. आरजेडी 36 जागांवर. मोठी पिछाडी तेजस्वी यादव यांना देखील पाहायला मिळते. राहुल सर, महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, तेजस्वी यादव जे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार राहिले ते देखील गेल्या काही वेळापासून पिछाडीवर आहे. जे महाराष्ट्रात घडलं, महाराष्ट्रातले विरोधी पक्षातले महत्त्वाचे नेते नाना पटोलेपासून अगदी थोडक्या मताने नाना पटोले विजयी झाले, पण तुम्ही 208 मतांनी. हे का घडतंय? अगदी मध्य प्रदेश बघा, तुम्ही महाराष्ट्र बघा आणि आता बिहार, ह्या तीनही राज्यातला जो निकाल एक साधर्म्य आहे. मी ह्याला इजा बिजारी तिजा आता म्हणायला लागलोय की जे काही झालंय ते थम्पिंगनी झालं. बरोबर. जे विरोधी पक्षातले महत्त्वाचे नेते ते लोकांना नको आहेत. ते का नको आहेत? तर आता अल्पसंख्याक समुदायाचा जिथे बहुसंख्याक मतदान आहे, कारण तिथे 16-17% हे मुस्लिम समुदायाचं मतदान आहे, त्या 30 पैकी जवळपास 25 ठिकाणी एनडीएचे उमेदवार पुढे आहेत. याचा अर्थ काय? एकतर ते खरोखर महिलांना मिळालेली जी मदत आहे, ज्याला कोणी रेवडी वगैरे म्हणतो आपण, तर तो भाग फार महत्त्वाचा झाला आहे. कारण ज्या दिवशी एक्झिट पोल आले त्या संपूर्ण दिवसभरात वेगवेगळ्या तज्ज्ञांनी जे बिहारचं विश्लेषण केलं तर असं लक्षात येत होतं की अल्पसंख्याक समुदायातल्या महिलांनी सुद्धा कदाचित एनडीएकडे कौल दिलेला आहे. आता ही जी गोष्ट आहे ना, ही मध्य प्रदेशमध्ये पण प्रूव्ह झाली, महाराष्ट्रामध्ये पण प्रूव्ह झाली. आणि महाराष्ट्रात तर असं झालं की लोकसभेला पूर्णपणे वेगळे निकाल आणि विधानसभेला पूर्णपणे वेगळे निकाल. बरोबर. जे वेगवेगळे 6-7 फॅक्टर्स होते, त्या फॅक्टर्समध्ये महिला मतदारांना दिलेलं प्राधान्य हे महाराष्ट्रात प्रूव्ह झालं. आता मी त्याला तिजा जे म्हणतोय ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आणि या निकालांनी सागर भविष्यातल्या देशभरातल्या सगळ्या निवडणुकांचं अर्थकारण बदलणार आहे. बरोबर. आता महिला हा जो मतदार आहे हा आता प्रूव्ह केलाय. तो खरं तर भारतीय जनता पार्टीनं देशाच्या पातळीवरती पहिल्यांदा दाखवायला सुरुवात केली की महिला मतदार नावाचा एक चंक आहे. बघा, लोकसभा निवडणुकीच्या आधी पुढे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महिलांचं रिझर्वेशन का दिलं? नरेंद्र मोदी यांची महिलांमध्ये असलेली प्रतिमा काय आहे, 56 इंच छाती वगैरे संदर्भ काय आहेत, आणि आता तेच तिथे घडताना दिसतं आहे. आणि म्हणून मग विरोधी पक्षातल्या मंडळींनी, आता बघा बिहारमध्ये सगळ्यांना माहिती की इंडस्ट्रियलायझेशन नाही आहे. बिहार हा गंगा यमुनेचा प्रदेश आहे. बरोबर. तिथं शेती उत्तम होऊ शकते, तिथे सिंचनाच्या गोष्टी केल्यात त्यांनी. विरोधी पक्षांनी मुद्दा काय मांडला होता की जसं आमचं खराब राज्य आहे असं तुम्ही म्हणता, गुंडागर्दीवालं, तुमचं तरी कुठं सुशासन आहे? मग मधले काही गोळीबाराचे, गुंडांचे एन्काउंटरचे संदर्भ दिले गेले. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला होता? तर आम्ही तुम्हाला रोजगार देऊ. पण ती मांडणी करत असताना देशाच्या पातळीवरती जी आकडेवारी तौलनिकदृष्ट्या मांडली तरी तेवढे सरकारी नोकर नाहीत, तेवढी तुम्ही मांडणी केली. मग हळूहळू लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुमच्याकडे पैसे आहेत का तेवढे? असं राज्य की जे देशातलं सर्वात गरीब राज्य आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या तुलनेत आपण बघितलं तर 900 रुपये त्यांचं पर कॅपिटल उत्पन्न आहे. तर अशा राज्यातल्या लोकांनी हा विचार केला. आणि प्लस भारतीय जनता पार्टीनं नितीश कुमारावरती दाखवलेला विश्वास, नितीश कुमारांची प्रतिमा, अजूनही 20 वर्षानंतर सुद्धा नितीश कुमार हे भ्रष्ट आहेत असं कोणी म्हणत नाही बिहारमध्ये. त्यांच्या वेगळ्या गोष्टीबद्दल, त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारीबद्दल लोक बोलतील. या सगळ्यांची गोळाबीर जशी झाली की इजा बिजा तिजा झाली. मी पुन्हा सांगतोय, ही निवडणूक भारतातल्या भविष्यातल्या प्रत्येक निवडणुकींचं अर्थकारण बदलणार आहे. भलेही सरकारच्या तिजोरीतनं असेल, पैसे लोकांच्या खात्यावरती गेलेले आहेत आणि त्यांनी भरभरून मतदान केले. पहिल्या टप्प्यामध्ये 8 ते 9% अधिक संख्येनं महिला पुढे आल्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 ते 13% आणि त्यांचा ग्रॉस काढला 11% महिलांनी अधिकचं मतदान केलेलं आहे. ते काही मतदान विरोधी पक्षाला गेलेलं नाही असं दिसतंय. आणि म्हणून तेजस्वी यादव मागे आहेत. नक्कीच. आनंद दुबेजी, मी काळामध्ये फक्त एकच मुद्दा त्याच्यामध्ये ऍड करतो. ती सुरुवात म्हणजे ब्रिटिशांची नीती आपण म्हणत होतो की डिवाइड अँड रूल म्हणून. त्याच्यानंतर एक बहुसंख्याकवादी राजकारण आलं, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर ह्याला अवॉइड अँड रूल सुरू झालं. आता प्रोव्हाइड अँड रूल हा एक नवा कॉन्सेप्ट बीजेपीने राजकारणात आणलेला आहे. तुम्ही डिलिव्हर करा, द्या आणि राज्य करा.
आता त्याला तुम्ही काय नाव काय नाव द्यायचं बरोबर. हा तुमचा तुम्ही नाव दिलं बटेंगे तो क्या बाटेंगे तो जितेंगे. नक्कीच आनंद दुबेजी, तुम्ही म्हणजे माझा मुद्दा असा आहे, तुम्हाला खास करून मी विचारतोय की लालू यादव यांचे दोन्ही पुत्र पिछाडीवर आहेत. म्हणजे तेजस्वी यादव मधल्या काळामध्ये 3,000 होते, ती आता पिछाडी कमी झालेली असली, तुम्ही उत्तम मिमिक्री देखील लालू यादव यांची करता हे आम्हाला चांगलं माहिती आहे. लालू यादव यांचे दोन्ही पुत्र पिछाडीवर आहेत. लालू यादव म्हणून त्यांची मिमिक्रीच्या अनुषंगाने तुम्ही कसं पाहाल? ठीक आहे, हे जे निकाल तुमच्या चॅनलवर दिसत आहे हे समजा जर ओरिजिनल निकालमध्ये बदललेला तर त्या सर्वात पहिलं मी NDAला शुभेच्छा देतो. आणि लालूजी समजा खूप निराश झाले बसले आहेत आपल्या तबेलेमध्ये, म्हणजे किंवा त्यांच्या जे हे आहे ते असं म्हणणार की अरे है नीतीश बाबू, अरे है तेजस्वी को तो जिता दो भाई, अरे ये तो तेज प्रताप हार भी गया तो चलेगा, लेकिन ये तेजस्वी तो मुख्यमंत्री बनने वाला है, अरे नीतीश चाचा, अरे हमारी तुम्हारी जो लड़ाई है वो बाद में देख लेंगे, लेकिन अभी बिहार को बचाने के लिए तेजस्वी को लाना होगा. लालू जी अगर मराठी में बोलेंगे, हाँ. अरे हा नीती, तुम्हाला काय कळलं नाही का? अरे बिहारमध्ये बसून मी जर बिहारचा विकास करायचा असेल तर इंडिया गठबंधनचे तेजस्वी शिवाय पर्याय नाही. आणि हे नरेंद्र मोदी को भगाव, यांना पाठवा कुठेतरी, हे भाजपला भगाव, नाही काय होणार नाही. नक्कीच आनंद दुबेजी, तुम्ही ज्या प्रकारे मिमिक्री केलेली आहे, जर उद्या लालू यादव आणि नितीश कुमार एकत्रितपणे भेटले किंवा त्यांची कुठेही बिहारमध्ये भेट झाली तर हाच संवाद त्या दोघांमध्ये असेल असं गृहीत धरायला हरकत नाही. नाही, नितीशजी त्यांना म्हणतील, अरे तो तेजस्वी भतीजा है ना जी, भतीजा हारे चाहे जीते उसका चाचा ना मुख्यमंत्री बनेगा जी. और जिस प्रकार से हमारा आखिरी चुनाव है, माताओं बहनों ने हमको फेयरवेल दिया है ना, अब हम अच्छे से 5 साल काम करके रिटायर हो जाएंगे क्या? जीवन भर के लिए अमर थोड़ी है ना जी. नक्कीच दुबेजी, हनुमंत पवार दादा सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हनुमंत दादा, ज्याप्रमाणे तुम्ही मगाशी उल्लेख केला की रेवडी संस्कृती, मात्र इथं ज्याप्रमाणे राहुल सरांनी सांगितलं, अभय सरांनी सांगितलं की महिला हा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. मध्य प्रदेशात महिलांना लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रामध्ये जे दिसलं तेच, फक्त नाव बदललेलं आहे, मात्र महिलांना कुठेतरी NDAनं प्राधान्य दिलं आणि त्याचा परिणाम या निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हे अगदी नक्कीच आहे की हा जो बिहारचा निकाल आहे तो माझ्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्याला हा धक्कादायक निकाल आहे. आम्हाला आत्मचिंतन करणारा, आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल आहे. त्यामध्ये कुठलंही दुसरं मत असू शकत नाही. पण मला या निमित्ताने राहुलजींनी केलेली मांडणी आणि देशपांडे सरांनी केलेली मांडणी, मला याच्यामध्ये माझ्या निरीक्षणामध्ये आम्हाला तिथली जी बिहारमधली परिस्थिती होती, मीही 2 जिल्ह्यामध्ये बिहार निवडणुकीसाठी गेलो होतो आणि माध्यमांमध्ये आमचं सातत्याने लक्ष होतं की तिथं जे ग्रास रूटला दिसत होतं त्याच्यापेक्षा विपरीत आता विश्लेषण केलं जातंय, आता टीव्हीवर दाखवलं जातंय आणि रिझल्ट पण त्याच्या विपरीत आहेत. हे माझ्यासारख्या माणसाचं मी निरीक्षण सांगतो. साधी गोष्ट सांगतो की बिहारमध्ये निवडणुकी ज्यावेळेस सुरू झाली, 6 नोव्हेंबरला पहिलं मतदान होतं, त्याची पहिल्या मतदानाचा जो प्रचार होता तो सगळा बेरोजगारी आणि बिहारमध्ये रोजगार निर्मिती याच्यावर केंद्रित प्रचार होता. 6 नोव्हेंबरला झालेल्या मतदानाची आकडेवारी, महिला मतदान किती झालं, पुरुष मतदान किती झालं, हे आम्हाला जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी येणं अपेक्षित होतं. पण ते 10 तारखेपर्यंत, दुसऱ्या याचं मतदान होईपर्यंत त्या गोष्टी आलेल्या नव्हत्या. तर महिला मतदार हा एकच कारण आहे का, की याच्या मागे आणखी काही कारण आहेत, याचं विश्लेषण झालं पाहिजे, ते आपल्यासारख्या तज्ज्ञांनी, माध्यमांनी करावं असं मला वाटतं. मी साधी गोष्ट सांगतो की बिहारमध्ये बेरोजगारीच्या मुद्द्यावर जी वेगवेगळी आंदोलनं झाली ती काँग्रेस, त्या आंदोलनामध्ये काँग्रेसनं लीड केलं का, तर हो लीड केलं. RJD पण त्याच्यामध्ये होते, पण दोन्ही पक्ष सोडून सामान्य विद्यार्थ्यांनी तिथं नोकर भरतीमधल्या भ्रष्टाचारावर रान उठवलेलं होतं. मागच्या 2 वर्षापासून शिक्षक भरतीपासून, पटवारी भरतीपासून ते नीट PG असेल, नीट UG असेल, बँक PO असेल, पोलीस भरती असेल, ह्याचे रेट कार्ड ठरलेले होते आणि यावर बिहारमध्ये मोठा असंतोष होता. तो असंतोष मतपत्रिकेतून आम्हाला दिसणं अपेक्षित होतं, त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं. सुशासनाची जी गोष्ट केली जाते किंवा नितीश कुमार त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रतिमेला धक्का लागलेला नाही किंवा त्यांची प्रतिमा वेगळी असं जे सांगितलं जातं, बिहारमध्ये युवक असतील, महिला असतील की दलित आदी अल्पसंख्याक असतील, तर नितीश कुमारांच्या काळामध्ये 26 पूल कोसळले. जिथं रस्ते झाले, पूल झाले, विकास झाला म्हणून सांगितलं होता, तिथं देशामध्ये सर्वाधिक पूल कोसळणारं राज्य हे बिहार होतं.
आता 6 मंत्री असे आहेत की ज्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची तांत्रिक तलवार आहे. त्या मंत्र्यांची नावं दिलीप जयस्वाल आहेत, सम्राट चौधरी जे उपमुख्यमंत्री आहेत, अशोक चौधरी, मंगल पांडे, जिवेश मिश्रा, असे 6 ते 7 मंत्री हे भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये कोणत्याही क्षणी तुरुंगात जाऊ शकतील अशी सिच्युएशन आहे. बिहारमध्ये क्राईमचा रेट 80% वाढलेला आहे 20 वर्षामध्ये. त्यामुळे शेतीच्या अनुषंगाने विचार करताना, कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने, बेरोजगारीच्या अनुषंगाने विचार करताना नितीश कुमारांचं सरकार हे नापास झालेलं होतं. आताचे निकाल याचं विश्लेषण झालं पाहिजे. फक्त महिलांच्या नावावर आणि महिलांना दिलेल्या 10,000च्या नावावर हा सगळा विषय जर गुंडाळून टाकायचा असेल तर जे महाराष्ट्रामध्ये झालं की वोट चोरी असेल, मतदानाची नावं वगळणं असेल, बोगस मतदान नोंदवलं असेल, याची चर्चा बिहार निवडणुकीच्या निमित्तानं आता ऐरणीवर आलेली आहे. आम्ही अजूनही 31 लाख मतदार SIR मध्ये जे निवडणूक आयोगाने रद्द केले त्याची यादी. नक्कीच हनुमंतदादा, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. एक महत्वाची बातमी आता समोर येते. राघोपूरमध्ये RJD आणि भाजपमध्ये जोरदार चुरस आपल्याला पाहायला मिळते. तेजस्वी यादव आणि सतीश कुमार भाजपचे उमेदवार यांच्यामध्ये ही जोरदार चुरस आहे आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये आणि सतीश कुमार यांच्यामध्ये ही चुरस आपण पाहतो आहोत. तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, सतीश कुमार यांच्यामध्ये देखील जोरदार टक्कर. तेजस्वी यादव आता 219 मतांनी पुढे गेलेले आहेत. जवळपास 3000 मतांनी तेजस्वी यादव हे पिछाडीवर होते, मात्र आता 219 मतांनी ते पुढे गेलेले आहेत. हनुमंतदादा, तुम्ही जरी म्हणत असाल की गेल्या 5 वर्षामध्ये नितीश कुमार सरकार हे नापास झालेलं होतं, तरी राहुल सर, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जरी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंतदादा म्हणत असतील की नितीश कुमार नापास झालेले होते, मात्र आता ते बहुमताने पास होत आहेत. म्हणजे जवळपास 90% वर त्यांनी मार्क मिळवलेत असं म्हणायला हरकत नाही. मात्र राहुल गांधी कुठेतरी फेल होताना दिसत आहेत. 19 जागा मागच्या वेळी होत्या, त्या देखील आता राखता आल्या नाहीयेत. 5 जागांवर सध्या काँग्रेस अडकली आहे. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष होते आणि नंतर त्यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं. तेव्हापासून 11 महत्त्वाच्या निवडणुका त्यांनी गमावलेल्या आहेत. भले तेलंगणा आणि कर्नाटक त्यांनी जिंकलं, त्याचं क्रेडिट पण त्यांना दिलं पाहिजे. बघा, कुठेतरी इश्यूमध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही जे मुद्दे मांडत आहात ते मतदारांना भावत नाही आहेत. सागर, जेव्हा पहिली पत्रकार परिषद झाली वोट चोरीवरती, त्याचा संदर्भ महाराष्ट्राचा होता. एकूण 3 पत्रकार परिषदा त्यांनी घेतल्या आणि त्यांच्या घटक पक्षातले बहुतेक राजकीय पक्ष हे त्यांच्या म्हणण्याला होला हो मिळवत होते. महाराष्ट्रात पण झालं. निवडणूक आयोगावरती तुम्ही मोर्चे काढले, हे लोकांना भावलं का? नाही भावलं. आता जे तुम्ही 60-62 लाख मतदान काढून घेतलं वगैरे म्हणतात, त्याचा कुठेतरी रस्त्यावरती लोकात आक्रोश दिसायला पाहिजे होता ना. महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनं, आपण असं म्हणू की धार्मिक ध्रुवीकरण केलं त्या निमित्ताने आणि दुहेरी मतदाराची आकडेवारी दिली, पण त्याच्यामुळेच पूर्णपणे निवडणूक फिरली आणि निवडणूक ही वोट चोरी करून जिंकली हे नेरेटिव्ह लोकांना मान्य नाही झालेलं हे त्यातनं दिसतंय. म्हणजे काय तर गेल्या 11 निवडणुकीमध्ये ज्या तुम्ही निवडणुका हारला, त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही मांडलेले मुद्दे लोकांना भावत नाही. 1, संघटन कुठे आहे? 2, संघटन जर नसेल तर तुम्ही मागच्या वेळेला जी चूक केली ह्यावेळेला ती केली नाही की तुम्ही मागच्या वेळेला RJDला खूप भांडून त्या जागा पदरात पाडून घेतल्या. मागच्याच वेळेला महागठबंधन सत्तेवरती आलं असतं, यावेळेला तुम्ही तो शहाणपणा केला, ते नाही झालं. पण तरीसुद्धा मुद्दे नव्हते. मधल्या काळात ते प्रचारात पण नव्हते. त्यामुळं काँग्रेस पक्षाने स्वतः इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो इंग्रजीत, तसं करण्याची नितांत गरज आहे. एका चांगल्या विरोधी पक्षाची जोपर्यंत अस्तित्व असणार नाही तोपर्यंत लोकशाही सुदृढ राहणार नाही. हे मान्य करून सुद्धा जेव्हा नितीश कुमारांचा विषय येतो तेव्हा नितीश कुमारांचा बिहारमध्ये असलेला लोकांमध्ये प्रति असल्या, खास करून महिलांमध्ये असलेला त्यांचा जो कनेक्ट आहे तो विसरून नाही चालला. लोकांना सुरक्षा हवी असते. बिहारसारख्या राज्यामध्ये जिथे लोकसंख्येची घनता अधिक आहे त्या राज्यातल्या जर मुली म्हणत असतील की आम्ही सुरक्षितपणे फिरू शकतो. मी पाटण्याच्या त्या मैदानावरती 3 वर्षापूर्वी 3 विधानसभा निवडणुकीच्या आधी जेव्हा मॉर्निंग वॉकला फिरत होतो तेव्हा मला लोकांचा तो बदल जाणवला आणि आता तर ते राज्य खूप पुढे गेले. 2च गोष्टी सांगतो आणि हे सिम्बॉलिक आहेत. जेव्हा तनिष्कसारखा मोठा ब्रँड, बरोबर, जे ते मोठे शोरूम्स तिथं लागत आहेत, बांधकाम क्षेत्रातले अनेक मोठे मोठे नवीन प्रकल्प पाटण्यामध्ये येत आहेत, तर ते बदलाचं रूप आहे. भलेही तिथे इंडस्ट्रियलायझेशन झालं नसेल, ॲग्रिकल्चरमध्ये चांगला ग्रोथ आहे, तर तो बदल लोकांना भावला. तुम्ही पर्याय देण्यात कमी पडलात. आज तेजस्वी यादव मागे का आहेत? तर तुम्ही पर्याय देण्यात कमी पडलात, पर्यायी मुद्दे मांडण्यात कमी पडलात. लोक तुम्हाला कधी स्वीकारतील? तुमच्याबद्दलची विश्वासार्हता असेल. राहुल गांधी परदेशात जातात, त्यांच्याबद्दलचं निगेटिव्ह कॅम्पेन होतं, सोशल मीडियावरती त्यांना काय पद्धतीनं ट्रोल केलं जातं, हे सगळं मान्य करून सुद्धा ती विश्वासार्हता. बरं, त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण मी सांगतो, थांबूया आपण. त्यांनी जेव्हा भारत जोडो यात्रा केली त्याचं रिफ्लेक्शन 2 लगतच्या नंतरच्या निवडणुकीमध्ये आलं होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये पण ते आलं. म्हणजे काय तर कदाचित राष्ट्रीय पातळीवरती राहुल गांधी जे मुद्दे मांडतायत ते लोकांना भावतील सुद्धा. प्रादेशिक पातळीवरती पक्ष संघटन
कमजोर असणं याचा त्यांना सतत फटका बसतोय. महाराष्ट्रामध्ये पण ते दिसतं आहे आपल्याला, बिहारमध्ये पण ते दिसलंय. नक्कीच. अभय सर, मी तुमच्याकडे येतोय. एक वेगळा मुद्दा आहे, म्हणजे आरजेडी आणि नितीश कुमार सोडून द्या, मात्र शिवदीप लांडेंचा मुद्दा आपण लक्षात घेतला. मला एक आठवते की मधु लिमये महाराष्ट्रातले सुपुत्र होते, मात्र ते बिहारमध्ये 4 वेळा लोकसभा म्हणजे जनतेतून निवडून आलेले होते आणि महाराष्ट्रामध्ये वांद्र्यात ते जेव्हा निवडणूक त्यांनी लढवली तेव्हा मात्र ते महाराष्ट्रात पराभूत झाले. तिथे मात्र ते 4 वेळा संसदेमध्ये निवडून गेले. मात्र त्याच ठिकाणी शिवदीप लांडे जे आपले विजय शिवतारे बापूंचे जावई आहेत त्यांना मोठा फटका बसला. म्हणजे IPS अधिकारी म्हणून ते सिंह म्हणून गाजले, मात्र राजकारणामध्ये त्यांचं कुठे चालताना दिसत नाही. तिकडे जाण्याची गरज नाही. आपल्याकडे अरुण भाटिया असतील वगैरे हे अनेक उदाहरण आहे. मुळात कसं आहे की तुम्ही एखाद्या पदावर काम करताना किंवा त्या जबाबदाऱ्या पार पडताना तुमची जी लोकप्रियता असते तिचं मतांमध्ये किंवा राजकारणामध्ये त्याचा फायदा होईल असं गृहीत धरणं चुकीचं आहे. दुसरं असं आहे की मधु लिमयेचं उदाहरण दिलं तुम्ही, बिहारमध्ये निवडून आले, महाराष्ट्रातून नरसिंहराव, गुलाम नबी आझाद आले ना. म्हणजे त्यावेळेस तर राजकारण वेगळं होतं, त्यावेळेस तर राजकारण हे विचारसरणीशी निगडीत होतं आणि त्याच्यामुळे त्या विचारधारेवर मतं मिळत होती. आता ते व्यक्ती केंद्रित झाल्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये मोठा बदल झालेला आहे आणि आता राजकारणाच्या दृष्टी फक्त केवळ तुम्ही असं एअर ड्रॉप करून तिकडे निवडणूक लढवाल तर नाही चालणार. गेली 2 वर्ष तिकडे प्रयत्न करणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या पक्षाची ही अवस्था असेल तर 2 आठवड्यापूर्वी गेलेल्या उमेदवाराला त्यांनी कधीतरी केलेल्या कामावर मतं मिळतील आणि ते निवडून येतील असं समजणंच मला वाटतं चुकीचं. आणि मगाशी राहुल सरांनी जो मुद्दा उपस्थित केला तोच मुद्दा मी तुमच्याकडे घेऊन येते सर, की राहुल गांधी अपयशी ठरलेले आहेत. बावनकुळे यांनी देखील म्हटलं की बिहारच्या जनतेनं राहुल गांधींना स्वीकारलेलं नाही, मात्र नरेंद्र मोदींचा करिश्मा चालला. दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांनी एकूण 16 ठिकाणी सभा घेतलेल्या होत्या, रॅली काढलेली होती. त्या 16 जागी देखील NDAचे उमेदवार पुढे आहेत आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 12 ठिकाणी ज्या सभा घेतलेल्या होत्या त्या ठिकाणी देखील NDAचा उमेदवार आघाडीवर आहे. मला वाटतं की बाहेरून जाणारी जी मंडळी असतात ती काही फार मोठा फरक करत नाही. आपण मुंबईसारखं जर एखादं कॉस्मोपॉलिटियन शहर असेल की जिथे त्या राज्याचा मतदार आहे त्यावेळेस ते थोडाफार त्याचा परिणाम होतो. त्यांच्या बैठका होतात, क्लोज डोअर मीटिंग्स होतात, ज्याला मुंबईमध्ये टेरेस मीटिंग्स म्हणतात, अशा पद्धतीने ते मतदान होतं. पण अन्य राज्यामध्ये अशा प्रचार सभांमुळे एक वातावरण निर्मिती थोडीफार होते, पण त्याच्यामुळे निकाल बदलेले एवढे ते परिणाम नसतात. परंतु एक निश्चित आहे की ज्याचा उल्लेख केला त्याचा पुनरुच्चार करतो मी की एकीकडे योगी आदित्यनाथ यांच्याकडण्यासारखं एक प्रखर हिंदुत्वाचा प्रचार जो बटेंगे तो कटेंगे, दुसरीकडे या महिलांच्या योजना बाटेंगे तो जितेंगे, या सगळ्याचा समन्वय साधून मला वाटतं की ते निवडणुकीचं कॅम्पेन करायला लागतं आणि त्या दृष्टीने भाजपा हा नेहमीच या निवडणूक तंत्रांमध्ये नेहमीच सगळ्यांना मागे सोडत आलेली वस्तुस्थिती आहे. आनंद दुबेजी, आता महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. तुम्हाला मुंबईमध्ये खास करून राज ठाकरेंना घेऊन सोबत जायचं आहे. दुसरीकडे काँग्रेस मात्र राज ठाकरेंना सोबत घ्यायला तयार नाहीये. अशा स्थितीमध्ये जी अवस्था बिहारमध्ये सध्या महागठबंधनची झालेली आपल्याला पाहायला मिळते, अशा वेळी आपल्या पक्ष नेतृत्वाला, म्हणजे आपण सल्ला देणं चुकीचंच आहे, मात्र पक्ष नेतृत्वापर्यंत एखादा विषय तुम्हाला मांडायचा झाला तर या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही काय घेऊन जाल? अगदी बरोबर तुमचा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत काँग्रेसने गेले, समाजवादी पक्षाचा काय हाल झाला तुम्हाला माहीत आहे. बिहारमध्ये RJD सोबत काँग्रेस गेली, माहीत आहे. महाराष्ट्रामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आमच्यासोबत आली, आमच्या काय हाल आहे तुम्हाला माहीत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींनी काय हे केलं आहे की बाई आम्ही स्वतः. दुबेजी, मी थोडंसं थांबवतो तुम्हाला. थेट आपण दिल्लीमध्ये जाणार आहोत. दिल्लीमध्ये जल्लोषाला सुरुवात झालेली आहे, गुलालाची उधळण केली जाते आणि भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी, त्याचबरोबर JDUचे कार्यकर्ते देखील जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात. नगाड़े हैं, तमाम तस्वीरें हैं. यहीं से सुशील जी आप दिखाते रहिए, नीचे की तरफ जरा हम उतरते हैं, तमाम कार्यकर्ताओं से बात करते हैं. क्या है, कितना उत्साह है? बिल्कुल, नीतीश कुमार जी जिंदाबाद. 25 से 30 फिर से नीतीश, बाकी सब क्या है माहौल? माहौल तो हम खुश. होली खेल ली है. होली जैसे यूं आंख मिलाना मुश्किल क्या नामुमकिन है. CM नीतीश को CM की कुर्सी से हिलाना मुश्किल क्या नामुमकिन है. नीतीश जिंदाबाद, नीतीश कुमार जिंदाबाद. हर घर में होली दिवाली मन रही है. नीतीश कुमार का कार्य बिहार की जनता ने उनको गिफ्ट किया है और खुशी की लहर बहुत तेजी से दौड़ रही है. बिल्कुल, तो ये जो रथ है सुमित सुचारिता वो अब JDU मुख्यालय पहुंच चुकी है और आगे का जश्न अब यहाँ पर है. तमाम जो बीजेपी के नेता हैं वो भी धीरे धीरे पहुंच रहे हैं मुख्यालय. सुमित, तर जनता दल युनायटेडच्या कार्यालयाबाहेरचा हा जल्लोष आपण पाहतो आहोत. हनुमंतदादा सुद्धा आपल्यासोबत आहेत. हनुमंतदादा, सकाळीच म्हणजे ज्यावेळी मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी
जवळपास 1 तास आधीच तेजस्वी यादव यांची एक प्रतिक्रिया समोर आलेली होती. त्यांनी थेट आरोप केलेला होता की मतमोजणीमध्ये घोळ होऊ शकतो. मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच कुठेतरी महागठबंधन म्हणजे तुमच्यासोबतचे सहकारी असलेले तेजस्वी यादव यांनी हार पत्करलेली होती का, हार कबूल केली होती का, असंच म्हणावं लागेल. निकाल म्हणून आज ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या पाहता ही महागठबंधनची हार आहे हे नाकारण्यात काहीही अर्थ नाही. मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच त्यांनी हा आरोप केला होता की मतमोजणीमध्ये घोळ होऊ शकतो. नाही, त्याच्या अगोदरच्या ज्या घटना होत्या, परवा रात्रीपासून ज्या घडत होत्या त्या घटना त्याला कारणीभूत होत्या. त्या त्यांच्या फेसबुक पेजवर, त्यांच्या पक्षाच्या पेजवर अधिकृतपणे त्यांनी मांडलेल्या होत्या. आणि काल रात्री जी त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यामध्येही त्यांनी सांगितलं होतं की काही स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्याचं फुटेजही त्यांनी माध्यमांना दाखवलं होतं, अजूनही ते उपलब्ध आहे. तर अनेक मतदान केंद्रावरचं फुटेज ऐन वेळेला बंद असणे हा सगळ्यात मोठा धोका होता आणि त्याच्याकडे ते लक्ष वेधू इच्छित होते. आणि त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितलं की दिल्लीमध्ये बसलेले काही नेते, केंद्र सरकारमधले बिहारमध्ये असलेले काही मंत्री त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणतायत, फोन करतायत आणि काही सूचना देत आहेत. ही खात्रीची माहिती त्यांनी सांगितलेली होती, ती काल रात्रीच सांगितलेली होती. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी आज सकाळी केला होता की मतमोजणी हळूहळू करा. आताही तुम्ही बोलताना तुम्ही दाखवलेले आकडे आणि निवडणूक आयोगावरच्या वेबसाईटवरचे आकडे त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. निवडणूक आयोगाची वेबसाईट ही नेहमीप्रमाणे अत्यंत स्लो काम करत आहे. त्यामुळं या शंकांना वाव होता आणि अजूनही आहे. ही निवडणूक ही महागठबंधन मधून आम्हाला आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. आमचे मुद्दे ही शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संबंधित होते. आमची लढाई ही जितकी भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड सोबत होती तितकीच निवडणूक आयोगासोबत सुद्धा आमची ही लढाई होती. या सगळ्या गोष्टीचा पक्ष नेतृत्व म्हणून, पक्ष म्हणून विचार होईल, त्याच्यातून मार्ग काढला जाईल. नक्कीच MY फॅक्टर कुठेतरी कमी पडलेला आहे. तुम्ही जो MY फॅक्टर म्हणजे महागठबंधनने उचलून धरलेला होता मुस्लिम आणि यादव, तो तुम्हाला साध्य करता आलेला नाहीये. मात्र जसं अभय सरांनी सांगितलं की दुसरीकडे महिला आणि युवा हा फॅक्टर मात्र कुठेतरी नितीश कुमार आणि भाजपला जोरकसपणे पुढे घेऊन जाताना यश आलंय. बेरोजगारीचा मुद्दा आणि तिथल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न याच्यावर आम्ही बोलत होतो, तेच आमचे महत्वाचे मुद्दे होते. हे बघा, 2005 नंतर बिहारमध्ये एकही नवं सरकारी हॉस्पिटल उघडलेलं नाही. 2005 नंतर केंद्र सरकारचा एकही मोठा उद्योग बिहारमध्ये आलेला नाही. एकूण साखरेच्या उत्पादनाच्या 24% उत्पादन एकट्या बिहारमध्ये 2005च्या अगोदर व्हायचं, ज्याला हे जंगल राज म्हणून सांगत होते. 2005 पासून 2025 पर्यंत साखरेचं 6% सुद्धा उत्पादन बिहारमध्ये होत नाही. एकही साखर कारखाना बिहारमध्ये सध्या शिल्लक नाही. त्यामुळे मी सुरुवातीला म्हणलो तसं जी वस्तुस्थिती ग्राउंडवर दिसली आणि आता जे निकालात दिसतंय याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. आम्ही आत्मपरीक्षण करू आणि ह्या निकालाचा शोधही घेऊ. याच्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका, आमची प्रचार यंत्रणा, आमचं संघटन, निवडणूक लढण्याची स्ट्रॅटेजी, या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही करतो. नक्कीच हनुमान दादा. राहुल सर, आता एक ब्रेकिंग आपण चालवली की यामध्ये लोक जनशक्ती पार्टी पेक्षाही काँग्रेसची मतांची टक्केवारी जास्त आहे. दुसरीकडे RJDची मतांची टक्केवारी देखील जास्त आहे. मात्र जागांमध्ये RJD आणि काँग्रेसला मोठा दणका बसलाय. हां, कारण जवळपास 65 जागा मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये महागठबंधनच्या 65 जागा कमी झाल्या. ज्या MY समीकरणाबद्दल आपण आता बोललो ते मुस्लिम आणि यादव हे जे समीकरण आपण बघितलं तर यादवांची संख्या साधारणतः 12 ते 13% आहे आणि मुसलमान हे 17% आहेत. मला छोटासा एक प्रेक्षकांना विचारायला मुद्दा म्हणून, दुसऱ्या टप्प्यामध्ये जे मतदान झालं त्याच्यात पूर्वांचलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्याक समुदायाचे मतदारसंघ होते. तिथे दिल्लीमध्ये जो ब्लास्ट झाला त्याचा काही परिणाम झाला का त्याचंही विश्लेषण करून बघायला लागेल. शेवटी राष्ट्रीय सुरक्षेचा तो मुद्दा होता. पण ह्या दोन्ही ठिकाणचं जर विश्लेषण आपण केलं तर यादव बहुल मतदारसंघामध्ये 60% ठिकाणी NDA पुढे आणि अल्पसंख्याक समुदायाच्या सुद्धा जवळपास 30 पैकी 25 मतदारसंघामध्ये NDA पुढे आहे. त्याचे काय अर्थ होतात? एकतर त्या ज्या लाडक्या बहीण योजना आहेत जे काही 10,000 रुपये दिले त्याचा डायरेक्ट कदाचित अल्पसंख्याक, याचा अर्थ पैसे घेऊन त्यांनी मतदान केलं आणि केवळ पैशासाठी केलं असं नाही, आणखी वेगवेगळे फॅक्टर्स त्यात असू शकतात. पण जे महागठबंधनसाठी त्यांचा जो USP होता तोच ढासळला. परिणाम काय झालाय? काँग्रेस तसं तिथे नव्हतीच. गेल्या 4-5 विधानसभा निवडणुकीमध्ये मधला 1-2 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत थोडा बहुत त्यांचा रिसरेट होता. जे नव्हतं ते आणखी त्यांनी गमावलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे RJDसाठी जे MY समीकरण होतं ते तिकडे ढासळलेलं आहे पूर्णपणे आणि म्हणून NDAची इतकी मोठी आकडेवारी आपल्याला दिसते. आणि त्याच्यात फक्त एक तांत्रिक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की RJDने 143 जागा लढवल्या आणि JDUने 101 लढवल्या. त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा मताचा टक्का जो आहे जास्त असू शकतो. नक्कीच.